काय बघा, पती पत्नी हा जिव्हाळ्याचा विषय आहे। एकटी पत्नी निघाली म्हणून शंकराने विचार केला, हिच्या सुरक्षितेसाठी आपल्या सोबतच्या नंदीला पाठवलं। फार जिव्हाळ्याचं नातं आहे। एकनिष्ठ जीवनात पती पत्नी असतील तर संसार सुखाचा असतो। ज्यांना संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तसा तो संसार दुःखाचाच आहे, पण त्या दुःखाच्या संसारातही सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर पती आणि पत्नीने एका मताने राहिलं पाहिजे बघा, एका मताने। तसा हा अधिकार आम्हाला नाही सांगण्याचा, पण विषय आला म्हणून सांगून जातो। एकानं पाणी एकानं अग्नी, तो रागात असेल तर आपण शांत व्हायचं आणि आपण रागात आले की त्यांनी शांत व्हायचं। कोणी एकानं महागार घेतली की आपलं काम झालं, बस संसार सुरळीत चालतो। आणि जर प्रत्युत्तर देत बसलो की मग ते वाढतं आणि त्याचं रूपांतर आता जे प्रकार व्हायलेत ना त्याच्यात होतं। बस मला काय सांगायचंय, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला कळलं असेल असं। मला काय सांगायचंय फक्त एवढंच की आपल्या पत्नीची काळजी घेतली आणि सोबत नंदीला पाठवलं। आणि नंदीला पाठवल्याच्या नंतर सतीमाता अगदी घाईघाईनं आपल्या दक्षाच्या यज्ञशाळेपर्यंत येऊन पोहोचल्या। दक्षाच्या यज्ञापर्यंत आल्या आणि तिथं येऊन पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं तिच्या की अरे सगळ्यांना आमंत्रण दिलंय, अगदी 33 कोटी देव तिथं आलेले आहेत। देव गांधर्व राक्षस सगळे सगळे, फक्त माझ्या पतीला शंकराला आणि मलाच आमंत्रण नाही। नातेवाईक पाहिले तर या देहाच्या अनुषंगाने असलेले सगळे नातेवाईक तिला तिथं दिसायला लागले। एवढंच काय, असं म्हणतात तिथं प्रत्यक्षात तिच्या सगळ्या बहिणी होत्या, 59 बहिणी तिनं पाहिल्या। आणि मनात पुन्हा शंका यायला लागली, मालकाचं खरं असेल का? पती सांगत होते आपल्याला आमंत्रण नाही, जाऊ नये, मीच म्हटले विसरले असतील म्हणून मी आले, पण इथं तर 59 बहिणी दिसतायत, फक्त मलाच टाळले। बहुतेक मला याच्यामुळे टाळलं असेल का? नक्की आमंत्रण द्यायचं विसरले होते की दिलंच नव्हतं? शंका यायला लागल्या, कुशंका मनात यायला लागल्या। लक्षात ठेवा काय असतं, या कुशंका तिच्या मनात आल्यानं तिचा चेहरा पडला, थोडंसं वाईट वाटलं तिला, पण धाडस केलं, आता आले ना आता भेटूनच जाऊ, काय नेमकं पाहूयाच प्रकार। म्हणून सती माता जेव्हा त्या यज्ञशाळेमध्ये प्रवेश करतात, बापाने पाहिलं आणि बापाने आपल्या मुलीला पाहिलं, पण हे मुलीनंही बापाला पाहिलं, दोघांनी एकमेकांना पाहिलं, पण दक्षानं काय केलं माहितीये, न पाहिल्यासारखं केलं आणि तोंड फिरवलं। हे सतीनं बघितलं आणि थोडंसं वाईट वाटलं की माझ्या बापानं माझ्याकडे पाहून चेहरा फिरवला। फार वाईट वाटायला लागलं महाराज। जीवनात एक असा प्रसंग असतो, आपल्या जवळच्या लोकांनी जर आपल्याला वाईट म्हणायला लागले ना त्यावेळेला मात्र फार त्रास होतो। लक्षात ठेवा, फार त्रास होतो। कदाचित ज्यांचा आपल्यासोबत परिचय नाहीये, ज्यांच्याहून आपल्याला काही घेणं देणं नाहीये, अशांनी आपल्याला नावं ठेवले ना तरी काही होत नाही, काही होत नाही महाराज, काही वाईट वाटत नाही। पण ज्या दिवशी ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असतात, जे आपल्या जवळचे असतात, तेच नावं ठेवायला लागतात, तेच दुःखी करतात ना, त्या दिवशी माणसाला सगळ्यात मोठं दुःख होतं, सगळ्यात मोठं दुःख होतं। लक्षात ठेवा, आज सतीच्या जीवनात तोच प्रसंग आहे। माझा बाप, अरे ज्यानं जन्माला घातलं तो बाप आहे, आणि त्या बापानं माझ्याकडे पाहावं आणि माझ्याकडे दुर्लक्षित करावं। बापानं दिलेलं ते दुःख पाहिलं आणि अंतःकरणामध्ये फार मोठं दुःख झालं। आपल्या माणसाने दिलेल्या दुःख हे फक्त दुःख नसतात, तर आयुष्यभराचे दुःख असतात। लक्षात ठेवा, आयुष्यभराचे दुःख। सतीच्या डोळ्यात पाणी आलं आणि विचार केला, बापाचा असं आहे, किमान आई, आता आई आहे ती, आईचं प्रेम थोडं सगळ्यापेक्षा वेगळंच आहे बघा। तसं आई आणि बापाच्या प्रेमात तुलना नाही करता येत, उलट आईच्या प्रेमापेक्षा बापाचं प्रेम अधिक दिसतं आपल्याला, फक्त जाणवत नाही, असतं पण काय बघा, आई रडून मोकळी होते, आईचं प्रेम आपल्या डोळ्याला दिसतं, ती आई आहे शेवटी। हिला वाटलं ती आई आहे, आदरणीय ईश्वर आहे, आत्मा ईश्वर आहे, आई म्हणतात तिला, माऊली म्हणतात। मा म्हणजे ममता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, अशी ती माऊली आहे बघा। अरे
या जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारं कोणतं पात्र असेल ना तर ते फक्त आईचं आहे बघा. का सांगू तुम्हाला, लोक आपल्यावर प्रेम करतात दीदी, पण कधी करतात माहिती आहे? दोषावर नाही, गुणावर प्रेम आहे लोकांचं, गुणावर. लोकांचं आमच्यावर प्रेम आहे ते आमच्यावर नाही, आमच्या ओठावर आहे. या गायक वादक महाराज मंडळींच्या कलेवर प्रेम आहे. मला वाटतं विकास महाराज तुमच्या बोटावर, तर भागवत महाराज, गोटू महाराज आणि योगेश महाराज तुमच्या कंठावर आणि आमच्या ओठावर समाजाचं प्रेम आहे. ज्या दिवशी आमचे हात आणि कंठ आणि ओठ बंद पडतील, आपण उदाहरणं पाहिलेत. क्षमा मागून बोलतो. जगन्नाथ अण्णा पवार विद्या वाचस्पती त्या काळात, ज्या काळात त्यांच्या 9 ते 11 कीर्तनाला 7 वाजल्यापासून गर्दी व्हायची, बसायला मंडपात जागा नसायची, त्या महात्म्याला जेव्हा मुखाचा कॅन्सर झाला, तोंडाचा कॅन्सर झाला, वाणी बंद पडली, त्यावेळेला समाजाने त्यांना सुद्धा वाळीत टाकले. हा समाज आहे, लक्षात ठेवा. फक्त गुणांवर प्रेम करतो, दोषांवर प्रेम करत नाही. लोकांचं गुणांवर प्रेम आहे, पण ऐका, सगळे दोषासहित प्रेम करते ना जगाच्या पाठीवर फक्त ते एकच पात्र असतं आणि ते म्हणजे आईच आहे. कधी पाहिलेत दोष तिने? कधी पाहिलेत दोष? नाही मला. काय प्रेम असतं सांगू तुम्हाला, अजून एका वाक्यात सांगतो. डोळे वटारून प्रेम करते, कदाचित ती आपली बायको असते. डोळे वटारून प्रेम करते, कदाचित ती बायको असते. डोळे खुणावत खुणावत प्रेम करते, कदाचित ती बहीण असते. ऐका ना, डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते, डोळे खुणावत प्रेम करते ती आपली बहीण असते, पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ना ती फक्त जगाच्या पाठीवर आपली आई असते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारं पात्र म्हणजे आईच आहे, लक्षात ठेवा. सांगू, ऐका ना, आपण जन्माला येण्याच्या अगोदर प्रेम करते हो. या विश्वात फक्त ते आईचं पात्र आहे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जात, ऐसी कळवळ्याची जात.
लाभाविन प्रीती. जगाच्या पाठीवर हे एकमेव पात्र असं आहे ज्यांना लाभाची अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही. लक्षात ठेवा. बाकीच्यांना अपेक्षा येतो, पण अपेक्षा विरहित जे प्रेम करतं ना ते फक्त आपली आई असते. लक्षात ठेवा. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर प्रेम आहे, अगोदर प्रेम आहे आईचं. 9 महिन्यापासून प्रेम आहे. पोटात साठवती आई. काही प्रेम आहे, काही कष्ट आहे त्या आईची बघा ना. मी म्हणेल या जगात सगळं मिळतं गड्या, सगळं मिळतं. थोडं दीदी माफी मागून बोलतो बरं का. एखादी बायको मिली तर दुसरी मिळेल गड्या. गेलेला पैसा परत मिळेल. एखादा बंगला विकला तर दुसराही विकत घेता येईल. पण या जगात फक्त आई आणि वडील एकदा गेले ना पुन्हा नाही मिळणार. ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. यहाँ सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. लक्षात ठेव. आई मिळत नाही पुन्हा. त्यामुळे आहे ना तोपर्यंत त्या आईची सेवा करा. सेवा केली पाहिजे गड्या. लोकांचं भावना काय मानसिकता बदलली महाराज सध्या. अरे ज्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले, आपण त्या आईला दुःख देणारे मुलं आम्ही पाहतो या काळात. लोकांची आवड बदलली दीदी आता, नाही का. लोकांना आपल्या बायकोचा वाढदिवस माहिती आहे, लोकांना आपल्या प्रेयसीचा वाढदिवसही माहिती आहे. बरोबर लक्षात असतं. बरोबर रात्री 12ला विश करतात. तिला कोणता रंग आवडतो हेही माहिती आहे पठ्याला. तिला खायला काय आवडतं हेही माहिती आहे. कोणाबद्दल सांगतोय? आपल्या बायकोला काय आवडतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण कधीतरी विचारले का त्या आईला कोणत्या रंगाची साडी आवडते? आपल्या पोटाची उपजीविका भागवत असताना या हातांनी त्यांनी आपल्याला अन्न खाऊ घातले. त्या हाताला आलेले चटके कधी आपण बघितले का? या आताच्या तरुणांना आपल्या आईची काळजी नाहीये. कधीतरी असं वाटलं पाहिजे. खरं सांगा, आपल्या आईचा वाढदिवस आपल्याला माहितीये? नाही, अजिबात नाही. मला माहितीये आपल्या आईचा वाढदिवस, आईला आवडत्या रंगाची साडी, आईला काय खायला आवडतं हे आपल्याला माहितीये का? आपण कधीतरी याचाही विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, याचाही विचार केला पाहिजे, नाही का? लोकांना दुसऱ्याच दिसतो. ते क्रिकेट नावाचा खेळ मुलं पाहतात बा, आणि इथं बसून घरी बसून ओरडतात. तो एखादा क्रिकेटपट्टू येतो, आता नाव नाही घ्यायचं मला कोणाचं, एखादा इकून इकडं पळतो, तिकून तिकडं पळतो, ते धावा काढतो, रन काढतो, नाही का. इथून घरी बसून आरडतो मोठ्याने, अजून 1 रन म्हणजे 50 होणार, अजून 1 रन म्हणजे 100 होणार. घरी बसून त्या क्रिकेट मधल्या क्रिकेटपटूच्या रन धावा पाहतो. पण कधीतरी बघितले का आपला शेतकरी कष्टकरी बाप शेतामध्ये ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत, त्या बांधापासून ह्या बांधापर्यंत किती धावा धाव करतो? पाहिले एखाद्या मुलानं? आठवतं एखाद्या मुलाला आयुष्यभराची राख रांगोळी केली त्या मायबापाने आपल्यासाठी? त्यांचं प्रेम आपल्याला नाही दिसत बुवा.